बारामतीत शरद पवार, पार्थ पवार, जय पवारांमध्ये 1.5 तास बैठक. अजित पवारांच्या स्मारकाबाबत जागा निश्चित झाल्याची माहिती. बैठकीनंतर जय पवारांकडून विद्या प्रतिष्ठानच्या जागेची पाहणी. मुख्यमंत्र्यांना विलिनीकरणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचं वक्तव्य. विलिनीकरणाची चर्चा अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये होती, फडणवीसांसोबत नाही, पवारांचा हल्लाबोल. पटेलांना पवार कुटुंबियांचं प्रमुख केलंय का? संजय राऊतांचा सवाल. पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं, राऊतांचा प्रफुल्ल पटेलांना टोला. अपघाता दिवशी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल. अपघाताच्या 6 मिनिटांआधी साधलेला कार्यकर्त्यांशी संवाद. ओबीसी उमेदवार देण्यावरून झालं होतं संभाषण. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोहित पवारांचं मोठं भाष्य. राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद. चांगल्या व्यक्तीनं खरंच राजकारणात राहावं का? रोहित पवारांचा उद्विग्न सवाल. चंद्रपूरच्या महापौराबाबत पक्षश्रेष्ठींनी काढलेला तोडगा वडेट्टीवार गटाला अमान्य. संख्याबळ जास्त असल्यानं वडेट्टीवार गटाचाच महापौर व्हावा, मागणीवर ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनमानी आणि अनावश्यक खर्चाला ब्रेक. 15 फेब्रुवारीपासून नव्या निविदा खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास बंदी. अर्थ विभागाची सूत्र हातात येताच मुख्यमंत्र्यांकडून कडक शिस्तीची अंमलबजावणी. मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग. महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज बैठकीची शक्यता. 7 फेब्रुवारीला महापौर पदाचा चेहरा होणार स्पष्ट. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज दुपारी 2 वाजता बैठक. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस. बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीकडून आदेश. कामरांच्या शिंदेविरोधातील गाण्याला अंधारेंनी दर्शवला होता पाठिंबा. ठाकरेंची शिवसेना देखील जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या मैदानात. आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. संध्याकाळी वैजापूर आणि बजाजनगरला जाहीर सभा. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर आणि उपमहापौरांची नावं ऐनवेळी बदलल्यानं सुनील केदार नाराज. तेवीस फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस मांडणार यंदाचा अर्थसंकल्प. शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. टीईटी 4.25 लाख शिक्षक नापास. 4,75,000 उमेदवारांपैकी केवळ 50,000 उमेदवार उत्तीर्ण. जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच केंद्राची टीईटी परीक्षा. सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाही. शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश. नाशिकमधील बाजारपेठेत कांद्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी मनमाड अहिल्यानगर महामार्ग धरला रोखून. दरात प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांची घट. खोपोलीत मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला. पुणे मुंबई महामार्गावर 20 किलोमीटरच्या रांगा. 16 तासांपासून वाहतूक ठप्प. पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत. तरुणाचा पाठलाग करत कोयत्यानं वार. बचावासाठी तरुणाकडून हात जुळून गयावयात तरुण गंभीर जखमी. अवघ्या काही सेकंदाच्या रीलसाठी तरुणांनी जीव घातला धोक्यात. रील बनवण्यासाठी चालत्या ट्रेनला लटकली मुलगी. दादर ते बांद्रा स्थानकादरम्यानची घटना. रेल्वे पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा. दिल्लीतील गाझियाबादमध्ये 3 बहिणींची आत्महत्या. 3 बहिणींनी इमारतीवरून रात्री एकाच वेळी मारली उडी. ऑनलाईन गेमिंगच्या नादात 3 बहिणींनी संपवलं आयुष्य.